अजितदादा गेले, आता आणखी 4 बड्या नेत्यांचा अंत. एक थरकाप उडवणारी भविष्यवाणी सध्या सोशल मीडियावर तुफान गाजतीये, ज्याने साऱ्या देशाचे लक्ष वेधले आहे. प्रख्यात ज्योतिषी प्रशांत किनी यांची एक फेसबुक पोस्ट सध्या जोरदार चर्चेत असून त्यामध्ये त्यांनी अजितदादांसारख्याच इतर 4 दिग्गज नेत्यांच्या अंताबाबत मोठी माहिती दिली आहे. सुरुवातीला ही पोस्ट पाहून अनेकांना ती अफवा वाटली, पण या भविष्यवाणीला खोटं ठरवण्याआधी तुम्ही दादांच्या अपघाताआधी त्यांनी केलेली भविष्यवाणी एकदा पहा. हे तेच ज्योतिषी आहेत ज्यांनी अजित पवारांच्या निधनापूर्वी तब्बल 4 महिने आधीच त्या घटनेचे भाकीत वर्तवले होते आणि ते अक्षरशः खरे ठरले. त्यांची ती जुनी पोस्ट सुद्धा आता पुन्हा समोर आली आहे. दादांचा तो विमान अपघात 29 जानेवारीला झाला, पण किनी यांनी नोव्हेंबर 2025 मध्येच या संकटाची जाणीव करून दिली होती. आता ती भविष्यवाणी खरी ठरल्याची चर्चा असतानाच त्यांनी आज पुन्हा 4 मातब्बर नेत्यांच्या बाबतीत दुसरी सर्वात भयंकर भविष्यवाणी केली आहे. यामध्ये त्यांनी त्या नेत्यांची नावे, तारीख आणि वाराचा खुलासा केल्याचा दावा केला जातोय. त्यांनी आजवर 300 पेक्षा जास्त भाकिते केली असून त्यातील 90% अधिक शब्द खरे उतरलेत. गेल्या वर्षीचा तो अस्मानी पाऊस, दिल्लीच्या संसदेतील तो स्फोट, पहलगाममधील भीषण हल्ला, महाराष्ट्रातील मोठी राजकीय उलथापालट आणि सध्याचे जागतिक महायुद्धाचे ढग, या त्यांच्या सर्व भविष्यवाण्या तारखेनुसार अचूक ठरल्या आहेत. परंतु आज त्यांनी जे सांगितले आहे ते सर्वात जास्त भीतीदायक आहे, कारण यामध्ये 4 मोठ्या नेत्यांच्या जीवनाचा प्रवास संपण्याबाबतची वेळ आणि कारणे जाहीर केली आहेत. या एका भविष्यवाणीने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवली आहे. आपण रोज अनेक तर्क ऐकतो, पण जेव्हा एखादी भविष्यवाणी थेट मृत्यूची वेळ आणि नावे घेऊन येते तेव्हा भल्या भल्यांच्या काळजाचे पाणी होते. महाराष्ट्राचे एक वजनदार व्यक्तिमत्व अजित पवार यांच्यासोबत झालेली ती घटना आपण सर्वांनी अनुभवली आहे, हे आपल्याला ठाऊकच आहे. पण एका माणसाने ही दुर्घटना घडण्याच्या 3 महिने आधीच याबद्दल लिहून ठेवले होते. त्यांचे नाव प्रशांत किनी. हे एक नामवंत ज्योतिषी असून त्यांचे आजवरचे सर्व अंदाज खरे ठरलेत. त्यावेळी त्यांनी केवळ धोक्याचा इशारा दिला नव्हता, तर अशा एका तारखेचा उल्लेख केला होता जी भारतीय राजकारणासाठी अत्यंत वाईट ठरणार होती. मग आता प्रश्न उरतो की आज त्यांनी केलेल्या भविष्यवाणीत नक्की कोणत्या 4 नेत्यांचा उल्लेख आहे? हे 4 नेते कोण आहेत? त्यांचा अंत नेमका कसा होणार आहे? त्यांनी यामागे काय कारणे दिली आहेत? कोणत्या तारखा सांगितल्या आहेत? आणि 2026 मध्ये देशाच्या राजकारणात कोणता मोठा भूकंप होणार आहे? चला तर मग जाणून घेऊया या धक्कादायक भविष्यवाणीचा सविस्तर रिपोर्ट. प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ प्रशांत किनी यांनी अजितदादांच्या अपघाताबाबत नोव्हेंबर 2025 मध्येच भाकीत केले होते. त्यांनी जेव्हा आपली फेसबुक पोस्ट लिहिली होती तेव्हा ती चांगलीच गाजली होती. त्यांना हे आधीच कसे समजले असे लोक म्हणू लागले. मात्र सध्याची भविष्यवाणी ही त्याहून भयानक आहे, कारण यात एकामागून एक 4 नेत्यांच्या दुर्दैवी अंताचा इशारा देण्यात आलाय. आता या माहितीमध्ये कोणाचे नाव आले आहे, कोणत्या नेत्यांचा काळ जवळ आलाय आणि ते कधी व कसे घडणार हे समजून घेण्यासाठी आपल्याला नोव्हेंबर 2025 मध्ये मागे वळून पाहावे लागेल. जेव्हा राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांचा चिखल उडाला होता तेव्हा प्रशांत किनी या ज्योतिषाने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्टमध्ये स्पष्ट लिहिले होते की डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 हा काळ राजकारण्यांसाठी अत्यंत घातकी आहे. त्यांनी असे वर्तवले होते की मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदावरील एका मोठ्या व्यक्तीचा अंत अटळ आहे. तेव्हा अनेकांनी याकडे साधी पोस्ट म्हणून दुर्लक्ष केले, पण जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ती विमान दुर्घटना 29 जानेवारीला घडली तेव्हा सारा महाराष्ट्र हादरून गेला आणि किनी यांची ती जुनी पोस्ट जंगलातल्या आगीसारखी पसरली. लोक अचंबित होऊन विचारू लागले की या माणसाला हे आधीच कसे ठाऊक होते. पण लक्षात ठेवा, ही तर केवळ सुरुवात होती. अजितदादांच्या जाण्यानं जी मोठी पोकळी तयार झाली ती भरून निघण्याआधीच किनी यांनी जो दुसरा मोठा खुलासा केला आहे त्याने मंत्रालयातील खुर्च्यासुद्धा भीतीने हादरू लागल्या आहेत. मग कोणती आहेत ती 4 नावे ज्यांच्यावर 2026 मध्ये काळाची सावली उभी आहे? कोण आहेत ते लोक आणि त्यांचा शेवट कशा पद्धतीने होणार आहे? आता प्रशांत किनी हे नाव काही नवीन राहिलेले नाही. ते फक्त ग्रह तारे बघून सामान्य अंदाज सांगणारे ज्योतिषी नाहीत. त्यांच्याकडे एक अशी वेगळी दृष्टी आहे ज्याने आजवर अनेकांना येणाऱ्या संकटांची पूर्वसूचना दिली आहे. दिल्लीचा तो मोठा बॉम्बस्फोट तुम्हाला स्मरतोय का? जेव्हा लाल किल्ल्याच्या भागात एका गाडीमध्ये धमाका झाला होता, त्या स्फोटाच्या कितीतरी आधी त्यांनी पहलगाम ते दिल्ली अशा एका मोठ्या कटाचा उल्लेख केला होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की एका कारमध्ये स्फोट होईल. तेव्हा पोलीस प्रशासन सुद्धा चकित झाले होते की एका सामान्य ज्योतिषाला दहशतवाद्यांचा मनसुबा कसा कळला.
किनी यांच्या या शक्तीचे गुपित त्यांच्या साधनेत असल्याचे सांगितले जाते. असे म्हणतात की ते रात्री अशा काही जागी जातात जिथे सामान्य माणूस जाण्याची हिंमत करत नाही. जसे त्या 10 वर्षांच्या मुलाला गुहेत राहून ज्ञान प्राप्त झाले होते, तसेच काहीतरी त्यांना अवगत झाले आहे. म्हणूनच त्यांच्या 90% भविष्यवाण्या तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत. आता जर त्यांना या सर्व गोष्टी आधीच ठाऊक होत्या, तर मग इथून पुढे त्यांनी काय सांगितले आहे? कोणत्या नेत्याच्या नशिबात काय लिहिले आहे? त्या 4 बड्या नेत्यांची नावे कोणती आहेत? आता आपण त्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. प्रशांत किनी यांनी 2026 वर्षासाठी जे भाकीत केले आहे ते ऐकून कित्येक नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांनी म्हटले आहे की 2026च्या जानेवारीतच एका मोठ्या नेत्याचा दुर्दैवी शेवट झाला आणि त्यानंतर त्यांनी आता 2026 सालातील संपूर्ण चित्र उघड केले आहे. 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत भारताच्या राजकारणात मोठी रिक्तता निर्माण होईल. आता ही पोकळी कोणत्याही राजकीय वादातून किंवा निवडणुकांमुळे निर्माण होणार नसून अशा काही घटनांमुळे होईल ज्यावर मानवाचे कोणतेही नियंत्रण नसेल. किनींच्या मते हे नेते 2026 मध्ये अचानक अपघात किंवा खाजगी आजारपणामुळे आपला जीव गमावतील. याचे कारण सुद्धा त्यांनी स्पष्ट केले आहे. किनी यांनी मृत्यूच्या एकूण 4 पद्धतींचं वर्णन केले आहे. आता या नेत्यांचा काळ कशा प्रकारे येणार आहे, तर त्यांनी सांगितलेल्या त्या 4 पद्धतींनंतर नावे जाहीर केली आहेत. पहिली पद्धत त्यांनी सांगितली आहे विमान अपघात. दादांच्या सोबत जे घडले तसेच काहीसे एका मोठ्या केंद्रीय नेत्याच्या बाबतीत घडू शकते अशी माहिती त्यांनी दिली आहे. जसा दादांचा विमान अपघात झाला तसाच मोठा धोका एका केंद्रातील बड्या नेत्याला आहे. मग त्या केंद्रीय नेत्याचे नाव आणि तारीख काय आहे हे सांगण्यापूर्वी त्यांनी दुसरी पद्धत सांगितली. दुसरी भीतीदायक पद्धत म्हणजे भीषण रस्ता अपघात. प्रवासादरम्यान गाडीवरील ताबा सुटल्याने किंवा चालकाचे नियंत्रण अचानक गेल्याने त्या बड्या नेत्याचा दुर्दैवी अंत होईल असा इशारा दिलाय. तिसरी पद्धत ऐकून तर अंगावर काटा येईल, ती म्हणजे इंदिरा गांधींप्रमाणे अंत. स्वतःच्या अंगरक्षकाकडून किंवा अतिशय जवळच्या व्यक्तीकडून मोठा घातपात होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. आणि चौथी पद्धत म्हणजे अचानक जडणारं गंभीर आजारपण, जे केवळ 2-3 दिवसांतच त्या नेत्याचा जीव घेईल. आता काळ दारात उभाय, पण तो नक्की कोणाच्या? किनी यांनी स्पष्ट केलंय की या 4 बड्या नेत्यांपैकी 2 नेते सध्या सत्तेच्या खुर्चीवर आहेत. नावं सांगण्यापूर्वी त्यांनी एक कोडं घातले की 4 पैकी 2 सत्तेत आहेत आणि उरलेले 2 नेते सध्या विरोधी पक्षात असून त्यांनी याआधी राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलेलं आहे. नीट विचार करा, ही नावं कोणती असू शकतात? लोकांची धाकधूक आता शिगेला पोहोचलीय. ज्योतिषशास्त्रानुसार 2026 मध्ये मंगळ आणि शनीची अशी काही भयानक युती होतीये जी राजयोग संपवून थेट मृत्यूयोग सुरू करत आहे. किनी म्हणतात की त्यांनी हे कोणाकडून पैसे घेऊन किंवा प्रसिद्धीसाठी केलेलं नाही, तर ही एक निस्वार्थ भविष्यवाणी आहे, जसं त्यांनी मागेही बजावलं होतं. किनी यांनी त्या नेत्यांची नावं घेताना काही भौगोलिक संकेत दिलेत, ते नीट ऐका. त्यांनी म्हटलंय की एक नेता हा पश्चिम महाराष्ट्राचा मानबिंदू आहे, तर दुसरा नेता उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील किंगमेकर आहे. तिसरा चेहरा विदर्भातील अत्यंत ताकदवान शक्ती आहे आणि चौथा नेता कोकण आणि मुंबईच्या हृदयावर राज्य करणार आहे. या 4ही दिशांतून महाराष्ट्राचे मुख्य आधारस्तंभ कोसळणार आहेत असं भयंकर भाकीत त्यांनी वर्तवलंय. आता तुम्हाला वाटत असेल की हे केवळ अंदाज आहेत, पण जेव्हा अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला होता तेव्हा किनी यांची ती जुनी पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली होती. आता या घटनांमुळे केवळ माणसं जाणार नाहीत, तर मोठे राजकीय पक्षसुद्धा कायमचे संपू शकतात. किनींच्या मते या 4 नेत्यांच्या जाण्याने त्यांचे पक्ष पूर्णपणे विस्कळीत होतील. 2027 साल उजाडेपर्यंत महाराष्ट्राचा राजकीय नकाशा पूर्णपणे बदललेला असेल. काही नवीन पक्ष जन्माला येतील, तर काही जुने प्रस्थापित पक्ष कायमचे इतिहास जमा होतील. ही भविष्यवाणी फक्त मृत्यूची नसून एका मोठ्या युगाच्या समाप्तीची आहे. प्रशांत किनी यांनी शेवटी एक मोलाचा सल्ला दिलाय. ते म्हणतात की या नेत्यांनी आतापासून आपला प्रवास शक्यतो टाळावा किंवा प्रवासादरम्यान वाहनांची तांत्रिक तपासणी आणि कडक सुरक्षा ठेवावी. जरी हा ईश्वरी संकेत असला तरी चांगल्या कर्माने काही गोष्टी बदलता येतात का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल. पण किनींच्या मते जे नशिबात लिहिलंय ते टाळणं खूप कठीण आहे. आता वेळ आलीये त्या अंतिम सत्याची. कोण आहेत ते मोठे नेते ज्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे आणि ज्यांच्या मृत्यूची टांगती तलवार 2026 मध्ये सांगितलीये? त्यांनी असं सूचित केलंय की पश्चिम महाराष्ट्रातील पहिलं मोठं नाव असू शकतं
दुसरं नाव विदर्भातील आहे, तिसरं नाव मुंबई कोकणातील आक्रमक नेता आहे आणि चौथं नाव उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज व्यक्ती आहे. अशा प्रकारे त्यांनी सविस्तर मांडणी केली आहे. किनी म्हणतात की या चारही नेत्यांना पावसाळ्यापासून ते डिसेंबर अखेरपर्यंत प्रचंड सावध राहावं लागेल. ही नावं ऐकून आता जनतेला सुद्धा मोठा धक्का बसलाय. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही ऐकलं की ज्योतिषी प्रशांत किनी यांनी आपल्या पोस्टद्वारे नेमकी काय भविष्यवाणी केली आहे. पण आता माहिती पूर्ण ऐकल्यानंतर एक गोष्ट मला या ठिकाणी स्पष्ट करायची आहे की केवळ ज्योतिषशास्त्रावर आधारित अंदाज आणि शक्यता आहेत. आम्ही कोणत्याही आमचं चॅनल यापैकी कोणत्याही गोष्टी पुष्टी करत नाही. कोणाच्याही भावना दुखावणं किंवा समाजात भीती पसरवणं हा आमचा उद्देश नाही. पण सर्वजण लोकशाहीत राहतात आणि प्रत्येक नेत्याचं आयुष्य हे आपल्या देशासाठी आणि राज्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही केवळ एक शक्यता नाही, हे लक्षात घ्या. प्रशांत किनींनी ही भविष्यवाणी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते. एकमेव कारण म्हणजे ते अजितदादांच्या बाबतीत केलेलं भाकीत खरं ठरल्याचे बोललं जातं. पण आता याबाबत असं किंवा आयुष्य कधी काय होईल हे कोणालाच ठाऊक नसतं. पण आपण अनेकदा पाहतो की ज्योतिषशास्त्र हे केवळ ग्रहांच्या स्थितीवर आधारित असतं. आता 2026 त्यांनी जे काही संकेत दिले ते किती खरे ठरतील हे केवळ काळच सांगेल. पण तुम्हाला काय वाटतं, खरं ज्योतिषशास्त्रावर आधारित इतका विश्वास ठेवायला हवा का? कारण का हे केवळ योगायोग असू शकतात हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, किनी यांनी जे 4 विभागातील नेत्यांचे उल्लेख केले आहे ते पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण, मुंबई. तुमच्यामध्ये ही नावं कोणाची असू शकतात? तुम्हाला काय वाटतं का महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा मोठ्या संकटातून जाईल? तुमच्या मनात जे काही विचार असतील ते खाली कमेंट्स बॉक्समध्ये मांडा. तुमचं एक मत आमच्यासाठी आणि इतर प्रेक्षकांसाठी महत्त्वाचं आहे. पण कमेंट्स करताना कृपया सभ्य भाषेत करा, कारण ही शक्यता या विषयावर आपण चर्चा करत आहे. शेवटी आपण ही एक प्रार्थना करूया की सर्व नेते सुरक्षित राहत आणि आपल्या राज्याची प्रगती अशीच होत राहू. जर तुम्हाला हा रिपोर्ट माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.